पदाचा दर्जाही निभावलेले आणि त्यातल्या त्यात IAS ऑफिसर आणि त्याचबरोबर माजी आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय विजयजी नाहटा साहेब यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत। मी विनंती करेन ज्ञानेश्वरजी सुतार साहेब माजी नगरसेवक यांना आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा सन्मान आपण करावा। सहर्ष स्वागत। ही मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण चिरकाल आपल्या स्मरणात राहावी याबद्दल एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान साहेब इथे केला जातो। जय महाराष्ट्र। हा सन्मान इथे होतोय माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये। 8 पर्वामध्ये बहुतांश वेळेला आदरणीय विजयजी नाहटा साहेब या स्पर्धेच्या फायनल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी ते उपस्थित असतात आणि आजही ते वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत त्याबद्दल नक्कीच हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय। हे सन्मान चिन्ह आपल्या नेहमी स्मरणात राहील आणि यानंतर मी विनंती करेन विजयजी नाहटा साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यानंतर विजय माने यांचा सन्मान इथे केला जाईल। विजय माने साहेब यांचा सन्मान इथे होतोय। चला दोन्ही टीम आणि सर्व खेळाडू सगळ्यांनी समोर या, लगेच प्रेझेंटेशन आपण करतोय। सगळ्यांनी पुढे या प्लीज, थोडंसं पुढे या सगळेच खेळाडू प्रेक्षक दोन्ही टीमचे। भूषण पाटील आपले सगळे खेळाडू घेऊन थोडंसं पुढे यायचंय आपल्याला। सन्मान्य अरुणजी गुरव साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आणि उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी आदरणीय विजयजी नाहटा साहेब अगदी आपल्या थोडक्या शब्दामध्ये मार्गदर्शन करतील। मी विनंती करेन सर्वांना की कृपया आपण ते ऐकावं। या स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक माझे सहकारी ज्ञानेश्वर सुतार यांनी सलग 8व्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण पाहिलं खरोखर काल 8 संघ होते, आज 8 संघ होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठी मोठी पारितोषिकं या ठिकाणी ठेवलेली, त्याच्याबद्दलही मी मुद्दाम त्याचं अभिनंदन करतो। या स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करणं हे खूप नियोजनाचं काम असतं, खर्चाचं काम असतं, कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये करावं लागतं आणि अतिशय आधुनिक पद्धतीनं अतिशय मडवी साहेब असतील, दाते साहेब असतील यांच्यासारखे कॉमेंटेटर आणून जगभर देशभर सगळ्यांना पाहायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करणं ही काही साधी गोष्ट नाही। आज काहीतरी 2-2.5 लाख लोकांनी या स्पर्धा बघितलेल्या आहेत। ज्ञानेश्वरनी ह्या ज्या स्पर्धा 8व्या वर्षी भरवलेल्या त्या खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याच्याही पलीकडं येणारे संघ हे काय आपले सगळे लोकल संघ नाहीत, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे संघ आहेत, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे खेळाडू याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले। त्या थॉमस होतं ना बघा, बेहतरीन खेळ त्यांनी केला। मालेगावच्या संघाने देखील त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव त्यांचं कुणी रनआउट झालं, कोणाचा कॅच गेला, कुणी घसरलं, त्याच्यामुळे ते थोडे मागे पडले। परंतु दोन्ही संघ तुल्यबळ होते। खारघरच्या संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो, उपविजेत्या संघांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो। आणि तुम्ही पाहिलं की इतका पाऊस असून देखील हजारो प्रेक्षक या चारी बाजूला उभे होते
त्यांनी या सगळ्या खेळाडूंचा खेळाचा आनंद घेतलेला आहे. खूप चांगला कार्यक्रम ज्ञानेश्वरनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील घेतलेला आहे. त्याचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी गुरुसाहेब असतील, मिलिंदजी असतील, विजय असेल, सगळेच आमच्या हॅलो काशीनाथजी असतील, सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरचे सगळे जे सहकारी त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि असाच खेळ प्रेक्षकांना दाखवत राहा अशा प्रकारची अपेक्षा करतो. या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल ज्ञानेश्वर तुमचं, तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस कुणाल सर. यानंतर ज्यांच्या माध्यमातून गेली 8 पर्व ही स्पर्धा तुमच्या समोर ते घेऊन येतात, मी ज्ञानेश्वर सुतार यांना विनंती करेन आपण देखील या स्पर्धेबद्दल थोडंसं आपलं मत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित इथं मान्यवर आमचे लाडके नाटाजी विजयजी नाटाजी यांना मानाचा मुजरा. खरोखर आज ते आलेत आणि याला चांद लागली. आम्ही गेल्या वर्षी त्यांनी हे क्रिकेटचे सामने आवर्जून पाहिले, बक्षीस समारंभाला आवर्जून उपस्थित होते आणि यावर्षीही ते आल्यात. खरोखर त्यांनी बघितलं का काय मेहनत असते त्यांच्याकडनं. मी ऐकलं का असे नियोजन करता वेळेला भरपूर प्रमाणात परिश्रम करावे लागतात आणि पावसाळ्यात हे नियोजन करणं मोठं आहे. त्यांनी खरोखर आमची मनापासून स्तुती केली. कारण हे राबवताना जे सहकारी असतात ते सहकाऱ्यांची जेवढी मदत लागते त्याच्यामुळेच या स्पर्धा यशस्वी होतात. तेवढेच प्रमाणात प्रेक्षकही त्याला जबाबदार असतात. ह्या ग्राउंडवर आजूबाजूचा परिसर असो आणि तेवढ्याच प्रमाणात पक्षाचीही मदत असते. कारण सहजासहजी हा कार्यक्रम यशस्वी होत नाही. जोपर्यंत इथला खेळाडू आपल्याला साथ देत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे. या आलेल्या सर्व खेळाडूंच्या विनिंग टीमचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो या कार्यक्रमाचे आयोजक तुमचे आमचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांना, शिवसेना उपनेते विजयजी नाटासाहेब यांना विनंती करतो या कार्यकर्त्याचा आपण सत्कार करून शुभेच्छा द्याव्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यानंतर आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे आता वळणार आहोत आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो पेंडिंग होता विनीत माळी याला दिला जाईल, ज्याने 48 धावांची खेळी केली. या विनीत माळी आपल्याला सन्मानित केले जात आहे. आदरणीय विजयजी नाटासाहेब उपनेते इथे उपस्थित आहेत. शिवसेना या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विनीत माळी यांचा सन्मान इथे केला जाईल. अभिनंदन विनीत. मागच्या मॅचमध्ये 48 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय. यानंतर फायनल मॅच, अंतिम मॅच मध्ये ज्या खेळाडूचं कौतुक आदरणीय विजयजी नाटासाहेब यांनी देखील आपल्या भाषणामध्ये केलं आणि नाटासाहेब आपल्या माहितीसाठी मागच्या हंगामाच्या अगोदर जो हंगाम संपन्न झाला त्या हंगामामध्ये 57 अर्धशतक ज्या खेळाडूंनी नोंदवले असा मुंबईचा तुफान थॉमस डायस, लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन थॉमस. व्यासपीठावर येऊन आपला सन्मान इथे स्वीकारावा. 57 अर्धशतक एकाच हंगामामध्ये ज्या खेळाडूने ठोकले होते असा अर्धशतक वीर आहे मुंबईचा तुफान दैसर चा थॉमस डायस याचा सन्मान इथे केला जाईल लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. शेवटच्या मॅच मध्ये लाजवाब खेळी ज्या खेळाडूने केली, मध्यंतरी थोडासा क्रिकेट पासून दूर गेला परंतु परत एक वेळा ते तुफान आलंय
आणि शेवटच्या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय थॉमस डायसला. अभिनंदन. यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब इथे दिला जाईल. बेस्ट बॉलर तर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे आणि गोरेगावचा हा खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेवर गोलंदाजीने राज केलंय असा गोरेगावचा राज सिंग ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. वेल बोल्ड राज सिंग. अप्रतिम अशी गोलंदाजी त्याने केली. गोरेगावचा उंचपुरा असा गोलंदाज. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा राहिलाय. अभिनंदन या राज सिंग इथे. कैसा लगा यहाँ पर गेंदबाजी करते हुए और यहाँ का माहौल देखते हुए जिस तरीके से ये प्रतियोगिता पिछले 8 साल से आपके सामने हो रही है? सर बहुत ही अच्छा टूर्नामेंट था और मैं पहली बार इधर खेला हूँ और अच्छा लगा खेल के। और नीलेश सर को थैंक यू सो मच जो हम लोग को यंगस्टर लोग को चांस देते। मतलब ऐसा चांस हम लोग को जल्दी मिलता नहीं है और हम लोग को कंटिन्यू चांस दे रहे हैं। और थॉमस सर, अजीत भाई, विश्वजीत ठाकुर, सूर्या भाई का हम लोग को अच्छा सपोर्ट रहता है टीम में, तो उसके लिए थैंक यू. खूप खूप धन्यवाद. हा होता राज सिंग ज्याने सांगितलं की निलेश परदेशी पासून विश्वजीत ठाकूर पासून सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. आणि यानंतर आपण आता पर्पल कॅप चा पुरस्कार देणार आहोत कारण दोन्ही गोलंदाजांनी 4-4 विकेट घेतल्या. परंतु IPL मध्ये जशी पर्पल कॅप दिली जाते जांभळ्या रंगाची टोपी आणि त्या टोपीचा मानकरी ठरलाय सर्वोत्तम गोलंदाजी करणारा कॉट्रेल ऑफ भिवंडी. जसा वेस्ट इंडिजचा गोलंदाज आहे शेल्डन कॉट्रेल तसा भिवंडीचा कॉट्रेल आहे किरण पाटील ठरलाय या स्पर्धेतला पर्पल कॅप विजेता खेळाडू. अभिनंदन किरण पाटील. काशीनाथ पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार इथे दिला जाईल. माजी नगरसेवक. वेल बोल्ड 4 विकेट याने देखील त्याच्या स्पेल मध्ये घेतलेल्या आहेत आणि पर्पल कॅपचा विजेता ठरलाय हा खेळाडू. अभिनंदन. यानंतर बेस्ट फिल्डर. यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब देऊ आणि त्यानंतर बेस्ट फिल्डरचा किताब देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा ज्या खेळाडूने केल्या काय वाटते कोण असेल? एनी गेस? नाव एकच आहे. परत एक वेळा मुंबईचा तुफान थॉमस डायस या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. विजय माने साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते थॉमस डायसचा सन्मान आपण करावा. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील थॉमस डायसने घेतला आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम थॉमस डायसच्या नावावर आहे. चला तर त्याचा सन्मान करूया. बेस्ट बॅटरचा किताब देत असताना थॉमस डायसला विजय माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अभिनंदन थॉमस डायस. यस स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट देखील आकर्षक देण्यात येणार आहे बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलरसाठी देखील आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट देखील आहे. राज सिंग आपली टी शर्ट आपण घेऊन जायची. आपल्यासाठी देखील एक आकर्षक टी शर्ट आहे यस स्पोर्ट्स कडून. दहीसरचा थॉमस या स्पर्धेतला बेस्ट बॅटर. थॉमस थोडंसं बोलूया कारण मला असं वाटतं की रायगड टीमने आतापर्यंत ही स्पर्धा 5व्यांदा जिंकली आहे. कारण अधिराज्य तुम्ही गाजवले या स्पर्धेवर. अजून एक वाढलाय 6व्यांदा. 6व्यांदा म्हणजे 8 पर्वापैकी 6व्यांदा तुम्ही ही स्पर्धा जिंकली आहे. काय भावना आहेत? बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय. 8 पर्वापैकी 6 वेळेला विजेतेपद पटकावलंय आणि खऱ्या अर्थाने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, किरण मेहर ज्या पद्धतीने आयोजन करतात, विवेक सुतार, अनिल भोईर, दत्ता नाईक यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने आयोजन करते त्याबद्दल देखील. नाही खरंच बरं वाटलं जिंकल्यानंतर. अप्रतिम टुर्नामेंट, किरण भावांची टुर्नामेंट दरवेळी सुंदर असते. हा ग्राउंड आम्हाला खूप लकी आहे बघायला गेलं तर. मला वाटतं का इकडे आणखीन 4-5 टुर्नामेंट झालं पाहिजे वर्षामध्ये, तर आम्ही सर्व जिंकण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच अभिनंदन. 4-5 टुर्नामेंट या ग्राउंडवर झाल्या पाहिजे जेणेकरून आम्ही त्या सगळ्या जिंकण्याचा प्रयत्न करू आणि लकी ग्राउंड आहे या टीमसाठी हे. तर रासिंग आपल्याला देखील ती टी शर्ट दिली जाते या स्पोर्ट्स कडून. जयवंत दादा आपल्या शुभ हस्ते ही टी शर्ट आपण राजला द्यायची आहे. यानंतर बेस्ट फिल्डर साठी पुरस्कार आहे रोख 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर येस स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट दिली जाईल. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक काय वाटते कोण असावा हा खेळाडू? खेळाडूचं नाव आहे जयेश पाटील JP भिवंडीचा वंडर बॉय. तो या स्पर्धेचा ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचा सन्मान इथे केला जाईल. अरुण गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. अभिनंदन JP, वेल प्लेड. अभिनंदन. यानंतर मी काही खेळाडूंना आमच्या मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करेन. भूषण पाटील आपण या. थॉमस डायस आणि विश्वजित ठाकूर या खेळाडूंना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. जयेश पाटील आपण देखील या. कारण दरवर्षी आपण नवी मुंबई क्रिकेटमधले सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करत असतो आणि हा सन्मान आता हे सगळे खेळाडू करणार आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या. दरवर्षी आपण हे सन्मान या माजी नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून करत असतो. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात नवी मुंबईच्या अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या आहेत आणि नवी मुंबईची एक रँकिंग निघत असते नवी मुंबई क्रिकेटची आणि त्याच्या जोरावर हे पुरस्कार इथे दिले जातात. सगळ्यात पहिले आपण पुरस्कार देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार मी थॉमस डायसला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते द्या कारण तुम्ही देखील उत्कृष्ट फलंदाज आहात. ही स्पर्धाही तुम्ही गाजवली आणि खेळाडूचं नाव आहे नमित अशोक पाटील. तुर्बेगावचा हा सितारा आणि त्याने सर्वोत्तम कामगिरी अनेक स्पर्धा नवी मुंबईच्या गाजवलेल्या आहेत. नमित पाटील यानंतर नवी मुंबईमध्ये खूप चांगली गोलंदाजी ज्यांनी केली आणि महाराष्ट्राचा दिग्गज गोलंदाज मी विश्वजित ठाकूर याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. नवी मुंबईचं क्रिकेट ज्यांनी दणानून सोडलं गोलंदाजीच्या जोरावर तोही आमच्या नवी मुंबईचा 360 आहे. खेळाडूचं नाव आहे धीरज भोईर दारावे. धीरजचा सन्मान केला जाईल. नवी मुंबईचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला हा सन्मान इथे दिला जातोय या माजी नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून. अभिनंदन धीरज भोईर. अभिनंदन धीरज. नवी मुंबईचा आणखीन एक सर्वोत्तम पुरस्कार तुम्हाला मिळालाय आणि तो देखील गोलंदाजाच्या स्वरूपात आणि गेले कित्येक वर्ष माजी नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून अशा पद्धतीचे पुरस्कार वितरित केले जातात. त्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत? नाही टुर्नामेंट दरवर्षी होते आणि खेळायला मजा येते पण यंदा मला खेळायला नाही भेटलं. पण ही टुर्नामेंट सगळीच ओपनचे खेळाडू असतील आपले ग्रामीणचे असतील सगळी खेळायला आतुरतेने वाट बघत असतात कारण ही मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप आकर्षण असतं आणि किरण दादा झाले अविनाश मामा झाले सगळे ते आयोजन करतात. पावसाळ्यात एकमेव स्पर्धा आहे ती आम्हाला आवडते खेळायला. चला अभिनंदन. NMTSAच्या माध्यमातून देखील आपला सन्मान झाला आणि माजी नगरसेवक ट्रॉफीमध्ये देखील आपला सन्मान होतोय. यानंतर आपण आता पुढचा पुरस्कार देतोय मॅन ऑफ द सिरीज खुल्या गटातला म्हणजेच या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ज्याने सगळ्यात जास्त धावाही केल्यात ही स्पर्धाही गाजवली. काय वाटतंय कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? जो नाही कोणाला भीत नाव त्याचं विनीत माळी. 74 धावा या स्पर्धेमध्ये आणि सेमीफायनल मध्ये 48 धावांची अफलातून खेळी करणारा विनीत माळी ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन. मॅन ऑफ द सिरीज साठी ही आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर एक बॅट दिली जाणार आहे. YS स्पोर्ट्स कडून ही बॅट तुम्हाला दिली जाते YS स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अभिनंदन. निलेशजी सोनकर यांचे नक्की आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. YS स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट देखील दोन्ही फायनलिस्ट टीमसाठी देण्यात आल्या. त्याचबरोबर जय मल्हार हॉटेलचे प्रथमेश कोळी आपलेही मनपूर्वक आभार. विनीत माळी. विनीत भिवंडी वर्सेस भिवंडी सामना होता. 48 धावांची खेळी तू साकारली आणि त्यातल्या त्यात तुम्ही जिंकलात.
एक क्षण असा होता ज्यावेळेला 18 वर्षानंतर विराट कोहलीच्या डोळ्यातून आपसूक अश्रू निर्माण झाले आणि ती स्पर्धा त्यांनी जिंकली. आज ज्यावेळेला 48 धावा केल्याने शेवटच्या क्षणाला सामना जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये तू होता आणि तू देवाचे आभार मानलेस. काय म्हणशील मॅन ऑफ द सिरीज आणि त्या सामन्याबद्दल? तो सामना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता, कारण की माझी बॅटिंग झालीच नव्हती या सीझनमध्ये आणि ते मॅचमध्ये बॅटिंग झाली. म्हणून मी प्रतीक दादांचा धन्यवाद करेन, कारण की तो मला रोज कॉन्फिडन्स देतो का तू बॅटिंग करशीलच, म्हणून त्याचा धन्यवाद बोल. प्रतीकने तुझ्यासाठी एक पारितोषिक देखील ठेवले. ॲक्सिसचे शूज तुला देण्यात येणार आहेत, त्याचबरोबर डबल एची बॅट. अभिनंदन. हा होता मॅन ऑफ द सिरीज. यानंतर आता आपण प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार नवी मुंबई ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू भूषण पाटील आणि JP, आपल्याला दोघांना विनंती करेन, कारण वंडर बॉय आहे भिवंडीचा JP आणि कोहिनूर आहे नवी मुंबईचा भूषण पाटील. या दोघांच्याही उपस्थितीमध्ये आपण प्लेअर ऑफ द इयर, आणि हा खेळाडू आहे भावेश नाईक दारावे, जो करतो गोलंदाजांवर एअर स्ट्राईक. नाव त्याचं भावेश नाईक. प्लेअर ऑफ द इयर नवी मुंबई क्रिकेट, ज्याने गाजवलंय आणखीन एक उभरता सितारा, यंगस्टर, तरुण वयामध्ये भावेश. आज ऑलमोस्ट सगळे पुरस्कार दारावे गावात चाललेत. तू देखील त्याच गावाला बिलॉंग करतो आणि त्यातल्या त्यात प्लेअर ऑफ द इयर सगळ्यात मोठा पुरस्कार, कारण या वर्षामध्ये सर्वोत्तम कामगिरी तुझ्या टीमने केली आहे, तू स्वतःही केली आहे, धीरजने केली आहे, विक्कीने केली आहे. काय म्हणशील ज्यावेळेला माजी नगरसेवक ट्रॉफीमध्ये हा पुरस्कार तुला दिला जातोय? खूप चांगलं वाटतं जेव्हा आपल्याला टीमला आणि आपल्याला स्वतःला वैयक्तिक पारितोषिक भेटतं. पण पारितोषिक देण्यात पण खरोखर मोठेपणा असतो आणि किरण दादाचा खरंच धन्यवाद करेन, कारण आम्हाला टीम ऑफ द इयर याच्या आधी पण दिलेलं आणि आता पण देतात. तरी दादांचा खरंच खूप मनापासून आभार, कारण कुठलीही प्रकारची लीग होते ना तर दादा फोन करतात, अरे तू या ठिकाणी खेळत का नाही, तू गेला का नाही. तर यांचं प्रेम खूप आहे आमच्यावर आणि असंच किरण दादाला सांगेन की नेहमी आमच्यावर प्रेम असंच ठेवा. अभिनंदन. आणि नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवर्जून उल्लेख करेन, जो नवी मुंबईचा रफ्तार गोलंदाज आहे विकी भोईर, याला देखील पहिल्यांदा चान्स जर कोणी दिला असेल तर किरण 11 शिरवणे, याच टीमने शिरवणे प्रतिष्ठानने दिला, याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. यानंतर आपण टीम ऑफ द इयर हा पुरस्कार देणार आहोत आणि यावर्षी नंबर 1 रँकिंगला नवी मुंबई क्रिकेटमध्ये हा संघ राहिला. मी आदरणीय विजयजी नाहटा साहेब आपल्याला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा आणि टीमचं नाव आहे दारावे संघ. अभिनंदन. या संपूर्ण हंगामामध्ये दारावे टीमने बाजी मारली आहे. सर्वाधिक जास्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्यांनी पटकावलेल्या आहेत दारावे टीमचा इथे सन्मान केला जाईल. धीरज भोईर, भावेश नाईक, आपण सगळ्यांनी यायचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी आणि जे खेळाडू आले असतील त्यांनी देखील लगेच जॉईन करा. अभिनंदन. विजयजी नाटक साहेब आपल्याला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते तो पुरस्कार इथे होत दिला जातोय. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आता शेवटचा पुरस्कार आपण देतोय नवी मुंबई क्रिकेटसाठी. स्पेशल पारितोषिक आहे आणि अनिल भोईर यांची ही संकल्पना आहे. हे स्पेशल पारितोषिक आहे. यंदा नवी मुंबई क्रिकेटमधून अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, बाहेरच्या देशामध्ये देखील तो खेळाडू गेला, असा खेळाडू आपल्या नवी मुंबई क्रिकेटची आन बान शान, लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून ज्याची एक वेगळी ओळख आहे, ओमी प्रकाश केनी, ज्यांनी नवी मुंबई क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त अर्धशतक ठोकलेत, त्याचा सन्मान इथे केला जाईल. मी विशाल शाह यांना विनंती करेन आपण हा पुरस्काराचा स्वीकार करावा, कारण ओमी इथे उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे विशाल शाह यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. ओमी प्रकाश केनी हा खेळाडू सर्वात जास्त स्पर्धा खेळणारा खेळाडू ठरलेला आहे नवी मुंबई क्रिकेटमधून आणि त्याचा सन्मान इथे केला जाईल. अनिलजी भोईर यांची ही संकल्पना आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये फक्त 2च सन्मान आपण करतोय. आमचे समालोचक मित्र सचिन गिरी यांचा सन्मान इथे केला जाईल. हिंदीतून ज्यांनी समालोचन खूप चांगल्या पद्धतीने केले त्यांचा सन्मान इथे केला जाईल, या सचिन गिरी. त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र रोनक तांडेल यांचा सन्मान विजय नाटा साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावेत. सचिन गिरी यांचा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर रोनक तांडेल जे आमचे गुणसंख्यांक लेखक आहेत,
ज्यांनी स्कोरिंग खूप चांगली केली. या रौनक आपलाही सन्मान इथे केला जातोय. यानंतर गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणत असताना अप्रतिम असं समालोचन तर त्यांनी केलं आणि या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर यशस्वीरित्या त्यांनी पेलली. आमचे समालोचक मित्र हर्षद मडवी यांचा सन्मान इथे केला जाईल. या हर्षद आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. मी ज्ञानेश्वरजी सुतार आणि विजय नाटा दोघांनाही विनंती करतो आपण हा सन्मान करावा, कारण हर्षदच्या खांद्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी या स्पर्धेची होती आणि खरोखर त्याचा सन्मान करणं हे कर्तव्य आहे आपलं. एकदा जोरदार टाळ्या हर्षद मडवी यांच्यासाठी. अभिनंदन हर्षद. यानंतर आपण उपविजेत्या संघाचा सन्मान इथे करणार आहोत. त्यानंतर एक विशेष सन्मान आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा आहे. खरं तर नवी मुंबईतून ज्यांच्या समालोचनास सुरुवात झाली आणि नवी मुंबई करता करता महाराष्ट्रानंतर संपूर्ण भारत आणि भारतानंतर शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत ज्यांचा मराठी आवाज पोहोचला असे आमचे स्टार समालोचक कुणाल दाते सर यांचा देखील शुभ सन्मान विजयजी नाहटा साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा कुणाल सर. आणि पुढील बक्षीस वितरण त्यांनी पूर्ण करावं. यानंतर आमचे तिन्ही पंच त्यांचा सन्मान इथे केला जाईल. चला तिन्ही पंच आपण यायचंय. शशी मेहर, नीरज रणौत, हेमंत कोळी, तिन्ही पंच असतील तर या. आणि यानंतर आता उपविजेतेपद 50,000 रुपये रोख व आकर्षक माजी नगरसेवक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. उपविजेत्या संघाचा सन्मान इथे होतो आणि या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलंय AB समर्थ मालेगाव भिवंडी या टीमने. अभिनंदन JP11. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक, माजी नगरसेवक चषक. WTC मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये जशी गदा दिली जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण ती गदा देऊन या टीमचा सन्मान करणार आहोत. चला JP आपला संपूर्ण संघ घेऊन आपल्याला यायचंय. विजय नाहटा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे दिलं जाईल. अभिनंदन JP. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक सगळ्या टीमने यायचंय लगेचच. करेश, विनीत सगळ्यांनी या, कारण फोटो सेशन महत्वाचं आहे, कारण तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुम्हाला एंट्री दिली होती हे देखील आवर्जून सांगतोय. त्याच्यामुळे सगळ्यांनी या. आलाय दीपू माळे, सूरज, करेश, अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. खूप चांगला खेळ केला. अक्षय थेटे चांगली गोलंदाजी. हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस. अजय पाटीलने त्या 30 धावा केल्या होत्या एकाच ओव्हरमध्ये. हिटमॅन ऑफ भरोडी. अभिनंदन तुमचं सगळ्यांचंच. तुम्ही नवी मुंबईमध्ये येऊन खूप चांगला खेळ दाखवलात. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि JP 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक ते तर दिलं जाईल. JPचं सर्वप्रथम अभिनंदन. एक लिजंड खेळाडू म्हणून तुझी एक वेगळी ओळख आहे आणि त्यातल्या त्यात वंडर बॉय ऑफ भिवंडी म्हणून तुझी एक वेगळी ओळख आहे. त्यातल्या त्यात एक संघ बांधणं, भिवंडीचे खेळाडू घेणं, सिब्बान एक संगमनेरचा खेळाडू त्याच्यामध्ये ऍड करणं आणि अशा प्रकारची स्पर्धा जिंकणं, त्यातल्या त्यात तुमच्या विनंतीला देऊन मान देऊन आम्ही तुम्हाला इथे संधी दिली होती आणि शेवटी तुम्ही उपविजेतेपद पटकावलं. काय वाटतंय, शेवटच्या मॅचमध्ये थोडीशा चुका झाल्यात त्याच्यामुळे विजेते पदापासून थोडासा दूर राहिला संघ, आणि तुझ्या काय भावना आहेत या संपूर्ण स्पर्धेबद्दल? बरीच वर्ष झाली मी ही स्पर्धा खेळतोय. खूप आनंद येतो या स्पर्धेत खेळायला, कारण आयोजनच इतका छान असतो की सर्वांची इच्छा असते या ग्राउंडवर खेळायची. आणि मी मनापासून धन्यवाद करेन किरण दादाचा. मी 4 महिन्याआधी त्यांना फोन केला होता आणि भांडून मी त्यांना बोललो की मला एंट्री पाहिजेत. एका टीम फर्स्ट राऊंडला हरत असेल, मी 2-3 वर्ष बघतो की ते जर त्यांना एंट्री देऊ शकता तर माझी टीम चांगली आहे, मला एंट्री द्या, मी नक्कीच चांगलं करून तुम्हाला दाखवेन. आणि फायनल हारलो पण फायनल टच करणं पण काय कमी गोष्ट नाही आहे. मी त्यासाठी त्यांचा मनापासून धन्यवाद करेन आणि पूर्ण कमिटीचा धन्यवाद मानेन. अभिनंदन जयेश, खूप चांगला खेळ तुम्ही केला. 4 महिन्यापासून हा संघ प्रतीक्षेत होता या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि शेवटी
त्यांची विनंती आपण मान्य केली. आणि आता आज की शाम किसके नाम आणि संघ ज्याने 6व्यांदा माजी नगरसेवक ट्रॉफी जिंकलेली आहे, नगरसेवक असताना देखील ही स्पर्धा त्यांनी जिंकली आहे, असा आपला रायगडचा संघ प्रवीण 11 खारघर. मी प्रवीण शेठ पाटील यांना विनंती करेन, आपण देखील पुरस्कर्ते आहात. स्थायी समिती सभापती आहेत पनवेल महानगरपालिकेचे, नगरसेवक आहेत खारघरचे आणि टीम रायगड ते पार पडलं. निखिल पाटील जो सानपड्याचा 30+ खेळाडू होता त्याला आपण ऑरेंज कॅप इथे देणार आहोत आणि सानपड्याचा कोणी खेळाडू असेल तर त्यांनी कृपया त्या ऑरेंज कॅपचा इथे स्वीकार करावा. काही कारणास्तव वैभव पाटील आपण या, आपले सहर्ष स्वागत. तर 84 धावा निखिल पाटीलने केलेल्या आणि 59 सूर्याच्या धावा होत्या, त्याच्यामुळे आपण ती ऑरेंज कॅप देणार आहोत निखिलला. शशी मेहर आपले अंपायर इथे या. अनिल भोईर यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सन्मानित केले जाईल. खूप चांगली अंपायरिंग आपण सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अप्रतिम असं टेलिकास्ट ज्यांनी केलं, tenniscricket.in भारतातली पहिली वाहिनी संदेश पिलाने